हळदी कुंकू आणि तो दागिना. सुलभाताई नटून थटून तयार झाल्या. भरदार पदर असलेली पैठणी साडी, हातात पाटल्या, कपाळाला चंद्राकार लाल टिकली, केसाला मोगऱ्याचा गजरा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे गळ्यात मंगळसूत्रासोबत घट्ट विलगणारी ठुसी. ठुसी म्हणजे महिलांचा आवडता दागिना. शरीर भारी भरकमच होतं, पण हलकाई जमान्याची सुलभाताईंना. साडीचा पदर एका हाताने समोर घेत त्या हॉलमध्ये आल्या. कृष्णराव सुलभाताईचे यजमान सोफ्यावर पहुडले होते. हातात टीव्हीचा रिमोट, समोर चिवडा लाडूची प्लेट. तो सगळा नजारा बघून सुलभाताई त्यांच्यावर जवळजवळ खेकसल्याच. आत्ताच मृणाल इथली सजावट करून तयारी करायला गेली आणि तुम्ही बघा कसा पसारा करून ठेवला इथे. हे सगळं पटकन उचला, बाया यायची वेळ झाली. कृष्णरावांनी सुलभाताईला नखशिखांत बघितले आणि हसून म्हणाले, सुलभा, मस्त दिसत आहे तू. आणि हा दागिना तोच ना गं, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आणलेला. झालं. सुलभाताईला जितका राग आलेला पूर्ण निवळला. कृष्णरावांना उत्तर देत त्या म्हणाल्या, तुम्हाला आठवते अजूनही? हो मग, आज इतक्या वर्षांनी घालण्याचे काय प्रयोजन? अशी तर तू कधीच इतकी नटत नाही. कंटाळा येतो तुला, मग आज कसे काय? अहो, आज मृणालची पहिली संक्रांत नाही का? हो, ते माहीत आहे मला, पण तुझं काय? अहो, तुम्हाला काहीच कळत नाही. तिळवा तिचा आहे, पण येणाऱ्या बाया मलाही बघतील ना. असं नको म्हणायला. मृणालची सासू अगदीच म्हातारी दिसत होती. या गोष्टीवर कृष्णराव जोरात हसत म्हणाले, तू तर चक्क सुनेसोबत स्पर्धा करते. त्या पण हसल्या. तुम्हाला तर संधीच पाहिजे मला चिडवायची. चिडवत नाही आहे. तुला खरं सांगू, खूप आनंद झाला तू असे नटलेले बघून. तुला आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी हा दागिना आणला होता? आपल्या लग्नाचा तो पहिला वाढदिवस. मी लवकर ऑफिसमधून निघालो आणि थेट सोनाराकडे गेलो. त्याला चांगले बजावत म्हटले, माझ्या सौसाठी अतिउत्तम, तुमच्याकडे जे असेल ते दाखवा. हे घ्या साहेब, आजकाल खूप चालत आहे. तुमच्या सौला खूप आवडेल. सोनार म्हणाला, आणि मलाही तो दागिना खूप आवडला. कृष्णराव बोलत होते आणि सुलभाताई त्या आठवणीत रमल्या. कृष्णराव आले आणि बेडरूममध्ये आरशासमोर उभ्या असलेल्या सुलभाताईच्या गळ्यात तो दागिना घातला. तेव्हा सुलभाताई म्हणजे चवळीची शेंग. त्या आठवणीतून बाहेर आल्या. तुम्ही मला तो दागिना दिला आणि किती वेळ माझ्या सौंदर्याचे कौतुक करत होते. मग दिसतच होती इतकी सुंदर, म्हणजे आताही दिसतेच. हा थोडी जाडी झाली आहे, बाकी तेच अजूनही तसेच. तेव्हाच्या काळातला हा दागिना तू जपून ठेवला. खूप आभारी आहे मी तुझा. तुमचे अनमोल प्रेम आहे त्यात. आता ढेरो दागिने आहेत हो, पण याचे मोल काही वेगळे. दिवस निघून जातात, पण आठवणी कायम मनात राहतात. सुलभा, एकदा त्या दागिन्याला हात लावू का मी? मग लावा की. कृष्णरावाने सुलभाताईने घातलेल्या त्या दागिन्याला हात लावला आणि भरून पावले. चला चला आता लवकर, बाया येतीलच आणि मृणाल पण येईल इकडे. काय म्हणेल आपल्या दोघांना असे बोलताना बघून. कृष्णराव अभिमानाने आनंदित होऊन आत गेले.